ब्रेकिंग न्यूज हिंगोलीतून शिंदेंच्या शिवसेनेनं हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोळीकरांना उमेदवारी दिली आहे। आज ते शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असणार आहेत। बाबूराव कदम कोळीकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाचे आधीचे उमेदवार हेमंत पाटील, विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः कोळीकरांचं अभिनंदन केलं। तर दुसरीकडे शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारीही करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार हेमंत पाटील जे विद्यमान खासदार होते त्यांचं तिकीट कापून बाबूराव कदम यांना हे नव्यानं तिकीट देण्यात आलंय आणि ते आज आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या व्यतिरिक्त महायुतीचे अनेक नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहे। विशेष म्हणजे बाबूराव कदम कोळीकर हे मोठं शक्ती प्रदर्शन करून हा अर्ज दाखल करणार आहेत। यवतमाळ, वाशिम या मतदारसंघामधून राजेश्रीताई पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, पण आपण इथून लढणार की नाही या संदर्भातला निर्णय जे आहे ते आपण संपूर्ण कुटुंबियांसोबत चर्चा करून घेऊ असं सुद्धा हेमंत पाटील सांगायला विसरले नाही। त्यामुळे आज नेमक्या काय राजकीय घडामोडी होतात, हेमंत पाटील कुठं नाराज आहेत का, किंवा बाबूराव कदम पाटलांना जी हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची जी मोठी नाराजी होती ती नाराजी दूर करता येणार आहे का, यासाठी मुख्यमंत्री किंवा इतर नेते मंडळी काय प्रयत्न करतात हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली।